बापूजी म्हणाले, खेड्याकडे चला. आम्ही मात्र खेडी सोडून पळालो. ज्यांच्यामुळं गावखेडी जन्माला आली ती घरं खऱ्या अर्थानं आज बेघर झाली. कशामुळं? खायचा जनावर गुरं पाळलेली अयो, आणि शेत केली तर ती वानेर ठेवत नाहीत. पहिलं कोणाचं घर होतं का काय आहे? आता घर पडलं होतं ना. आता काय करणार, पोट भरायला जायला लागते कुठतरी. मग तुम्ही काय करता इथं? इथं आपलं गाई बकरी बिकरी पाळायची आपली गाई आणि घर सांभाळायचं. त्यांचं नाव चावायचं. आई बापांनी द्यायचं आणि आपण लग्न करायची. आई बापाच्या मुहूर्तावर जात होतं का कोण? आता पुरी राहत्यात का आई बापाच्या भावांच्या इसवसव? आता जात्यात अशाच कुणाच्या मागं निघून शेने. आता राहत्यात का? आता मागण्याने लग्न होते का? आता लहानाच्या मोठ्या करायच्या, त्या जायच्या निघून तर आई बाप जर अशी लायकीची असली किमतीची असली तर ती औषध खाऊन मारते त्यांच्या पाय. ते बसले खाली. इथं काय गं पाऊस आहे? देवाचं मंदिर हे नाही, हे दादा बोलवा. सानिका चावा नाही ना. काठी नका वर करू, आपल्याला त्याची ओळख नाही. ऑपरेशन केलं, पावसात गेलो, वाऱ्याचं आणि पावसात. मला महिना 2 महिने पत्ते पाळायला लागत. नाही हे 8 दिवस नाही पाळली. हे चढायला जरा उंच झाले. हा, वासरूंना बसायला विसावा मिळावा म्हणून हे या रान माणसाने केलेली ही भारतीय बैठक. फाटी न्यायची रानातून पाणशेटला वापायची, तेव्हा 3 रुपयाला बारा जायचा. अशी आमची मुडकी तुडकी घर आहे बाबा. काय पडकी अडकी हे काय इथं पण घर होतं वाटतं? होता ते पुण्याला गेली तर लोक. बरीच घर होती का? काय काय हिरडा हिरडा म्हणजे? हिरडा हे असतं झाडांना हिरडा असतात ना बारक बारक. ते हिरडा म्हणजे काय असतं मला नाही कळलं. 5 तिकडे खाली खाली रोड आहे. तरुणपणी आहे ना एकदम सुंदर असणारच. हा करून कष्टाने सुंदरच होते पण अजून ते त्याच आहे ना चेहऱ्यावर. आजकालच्या पोरींना मेकअप करून मिळत नाही असलं. मंडळी नमस्कार, मी वाटसरू मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी आता आपण येऊन पोचलेलो आहोत मुळशी तालुक्यातील कोंडूर या गावी. एकेकाळी 50 घरांची वस्ती, आता फक्त 5 घरं आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही, 50 घरांचं गोकुळ असलेलं ठिकाण आता फक्त 5 घरं आहेत. आणि ह्या 5 घरांना पोहोचण्यासाठी रस्ता नाही किंवा पाण्याची सोय नाही. मग ही 5 कुटुंब राहतात कशी? त्यांना काय उत्पन्नाचा सोर्स आहे? आणि तरी पण ही लोक आपल्या मातीशी नाळ जोडून घट्ट कशी काय आहेत? आपण म्हणतो विकास झाला, खरं आपण विकास केला का? चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. छोटासा व्हिडिओ आहे, परंतु ह्या रान माणसांची तळमळ आणि ह्या जमिनीशी असलेलं नातं आपण जाणून घ्यायचं आहे. ही चढाई जवळजवळ 1.5 तास आहे आपल्याला. स्ट्रेट चढायचं आहे, 45पेक्षा बेकार चढाई आहे. पण चला आपण जायचं, रान माणसांची भेट घ्यायची, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला प्रयत्न करायचा. हेच आपलं काम आहे वाटसरूचं. आंब्याच्या मोहराचा सुगंध देणारा तांदूळ आंबे मोहर याच मुळशी तालुक्यात जन्माला आला हे बहुतेक लोकांना माहीत नसावं. तालुक्याची ओळख वेगळ्याच अर्थाने जरी होत असली तरी पुन्हा एकदा चर्चेत आला तो म्हणजे इथून जाणारा रिंग रोड. प्रत्येक घरापर्यंत वीज आणि रस्ता पोचला असता तर आज शहराबाहेरून रिंग रोड काढण्याची वेळ आली नसती आणि खेडी ओस पडली नसती. असो, मनात प्रश्न येतो की आपली मालकीची टोलेजंग घरं सोडून ही माणसं बकाल झालेल्या शहराकडे का पळाली? डोंगराला मधोमध कापून जाणाऱ्या अरुंद रस्त्याने गाडी चालवण्याचं धाडस चांगलंच अंगाशी आलं.
बस तिकडे खाली खाली रोड आहे खड्डा आहे. मातीमुळं गाडीची चाकं जागेवरच फिरत होती. पुढं जाण्याऐवजी मागं मागं येऊ लागली. मग मात्र शहाणपण सुचलं. उशिरा का होईना गाडी बाजूला लावून पायी निघालो. सूर्यनारायण जरी माथ्यावर होता तरी गर्द झाडीमुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती. सोबतीला वाटाड्या मिळाल्याने वाटसरूचा प्रवास सुखाचा झाला. पाऊण तासाच्या चढाईनंतर माथ्यावर येऊन पोचलो. मागं वळून पाहिल्यावर कल्पना आली की पायांनी किती व्यायाम केला आहे. शांतपणे कानात जीव ओतून ऐका हा पक्ष्यांचा मधुर आवाज. हे सुगम संगीत ऐकायला तुम्हाला शहरापासून दूर यावं लागतं अशा डोंगर रानात. आणि ज्याकरता आम्ही अट्टाहास केला होता ही ती 4 घरं. हे बघा इथं अजून प्रवास संपलेला नाही, परंतु ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाण दिसलंय त्यामुळं चालण्याला जरा उत्साह आलाय. डोंगराच्या माथ्यावर असलेल्या 4-5 घरांच्या वस्तीवर येऊन पोचलो. हातात खराटा घेऊन कामात मग्न असलेल्या मावशींची गाठ पडली आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. प्रत्येक घर काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करत होतं, भले ते चांगलं असो वा पडलेलं. अशी आमची मुडकी तुडकी घर आहे बाबांनो, काय पडकी अडकी हे काय इथं पण घर होतं वाटतं. होतं ते पुण्याला गेली तर लोक बरीच घरं होती का? होती लय होती, 15 घरं होती. मग हळूहळू लोक पांगली, हळूहळू लोक पांगली, पैसा मागे गेली. पैशा मागा मग आता पोट भरायला गेली तर तिकडच आपली राहिली. तर मग ही आपली दर निम्मा आहे त्याचं काय? दरनी माया आता हाय जागेवर बसून ती एकटीच. पण त्या दर निम्माने तुमचं पोट भरलं होतं का तरी? भरलं होतं. मग तुम्ही सरला नाही सरलो मग आता पोटाला मिळाना, आता गेली जिकडं तिकडं, काय करावं पोट भरायसाठी. मग आता तुम्ही माघारी फिरला? माघारी आता पैशाची आता फिरलो. आता असंच आपलं करायचं काहीतरी. गेली तर आपली पोट भरायला, भांडी घासायला, धुणं धुयाला लोकांची तिकडच राहिली. तर पण मग हे चांगलं आहे का लोकांचं दोन चांगलं आहे? आता मग काय करते इथं काहीच कमाई नव्हती. हा ना? वा खायचा गुरं पाळलेली अयो. आणि शेत केली तर ती वानेर ठेवत नाहीत. शाळा पण नसेल इथं पोरांना? शाळा बिळा काय नाही, शाळा गावामध्ये खाली. अरे बापरे. मग तुमचं जाणं येणार खालून रोज वरती? रोज वरती. अरे बापरे. शेत बी तिथं? शेत काय नाही, ही वानेर ठेवत नाहीत. मग ते उत्पन्न काहीच नाही? उत्पन्न काहीच नाही, फक्त आपली जागा म्हणून थांबायची. जागा म्हणून सांभाळायची, आपली 4 गुरं पाळायची. 4 शब्द प्रेमानं बोलल्यानंतर मुक जनावर सुद्धा माया लावतं. रान माणसांच्या प्रेमाखातर घरात जाण्याचा मोह आवरला नाही. ह्याला काय वारच बी नाही घराला? वार लय वार उडावतं कौलं. मग तेच म्हणलं उडावलेलं अख्खं घर हो का? ते दिलेला आज ते काहीच नाही भेटलं. मी पूर्ण गेलो होतो. पूर्ण गेलो होतं अख्खं. मग ते आम्ही आमच्या खर्चाने आपलं नीट केलं, हं. पण ते नाही पुढे दिलं तर अर्ज ते म्हणले ते येईन पैसे तुम्हाला, ते नाही भेटलं. इंदुबाई बागुजी मरगडे. पाणी लांब आहे, पाणी हाय आम्हाला भरपूर पाणी असतं. हं. पाणी कमी नाही पडत. वाहतूक लांब आहे. हा वाहतूक लांब आहे. मंडळी हे बघा, ही चिऱ्यांची घरं दगडामध्ये बांधलेली आहेत, पण आता ओस पडली. आता माणसं गेली पुण्याला. मावशी काय करतेस? गावऱ्या? हे पहिलं कोणाचं घर होतं का काय आहे? आता घर पडलं होतं ना. आता काय करणार, पोट भरायला जायला लागतंय कुठतरी. मग तुम्ही काय करता इथं? इथं आपलं काही बकरी बिकरी पाळायची आपलं काही. आणि घर सांभाळायचं? हे त्यांचं नाव चावते.
तुमच्याकडे कुठे तिकडं मग आता ही गाडी पाडल्यात ती माणसं कुठे गेली मग ती पुण्याला आहेत येणार परत आता सोय जायला लागली आता आता परत येतात हा आता सोय नव्हत्या पाय एवढी वाट होती एवढी हां एवढ्या वाटणीवर यायला लागत होतं 5 किलोमीटर रोज पाणी आणता डोक्या रोज पाणी आणतो 5 किलोमीटरवर. अयो हा आता ह्या वयात व्यायाम होतोय का आता मग काय करायचं पिया लागतंय पाणी जन्माचं तर कुठून आणायचं होय मावशी आता ह्या वयात 2 हांडे आणायचं म्हणलं आता आणावंच एक एकच हांडी आणते मी तर जेवढ्या लांबून एक खांडा एक हांडा आणते बळ बळ आणि का तुम्ही जर आजारी पडला तुम्ही कसा करता कसं आता ते जोड्या करायचं न्यायचं खाली जोळा करून हा. आणि नाही मग एखादी बाय जर पुटूशी जर 9वा महिना भरला असेल तुम्ही कसं करावं मग ते आपलं न्यायची अशीच उचलून हा जोड्या करूनच नाही रुचवर पोट दुखायला लागलं, काय करावं रातच्या उचलून नेतो ना हा, मग हा नेतो मग तेच ना अशी जोडी अशी ठेवत नाही आम्ही नेतो आपली पहिले दवाखाना बघतो हा ना हा जोडी करून तुम्ही इथं आलाय कधी नक्की आता कंटाळा पहिली आली पूर्वीची असतील. आहेत पहिली आहेत म्हणजे मूळ तुम्ही पायापासूनच इथे आहेत. हा का हा मूळ कवा आली असतील हा अहो, ते आमच्या सासू सासऱ्यांचे त्यांचे सासू सासऱ्यांचे हा ती कधी आली असतील तेव्हापासून इथं पाठीच इथं आलेली आहे मग पहिली. तुम्हाला ती सवयच लागून गेली असं राहायचं राहायचं सवय तुम्हाला असं लावून. अवघड वाटत नाही गोष्टीचं नाही नाही आता अवघड वाटून नाही करायचं माझ्या खालून वर येताना लय जा जीव दमतो पाणी आणायचं लाकूड शिंकूड रानात मोकळं जाईल माणूस खाली पण ते परत उभं डोक्या उभं आणायचं मला डोक्यावर वजी पहिली एवढी एवढी वाट होती एवढ्या वाटून येत होतो वर हा आता हे झाले आता तरी आंबोन आणतो बैलगाडीनं तर डोक्यावर वज मुठ्याच्या गावा बसून आणायचं कष्ट करून करून डोक्यात तुमचं खाली झिजला डोक्याला खड्ड पडलं काय सांगायचंय नाही तर काय डोक्यावर तुमचं पाण्याचं वज त्या किटल्यांचं वज बाऱ्याचं वज सगळं वैरांचं वज लाकडं नेऊन वापायचो पानशेतला आता जात नाही म्हणजे फाटी फाटी न्यायची हा. रानातून पानशेतला वापायची तेव्हा 3 रुपयाला बारा जायचा मग त्या मुळी म्हणता तुम्ही हा मुळी म्हणतो करायचं बाकी काय काय हिरडा हिरडा म्हणजे हिरडा हे असतं झाडांना हिरडा असतात ना बारक बारक हा ते झाड हिरड ते गोळा करायचं तेव्हा पाणी नाही यायचं. आता नाही कोण आता काही नाही नाही पण ते हिरडा म्हणजे काय असतं मला नाही कळलं झाडाला फळ असतात खोकल्याला खोकला जातो त्यांनी गोळ्या बिळ्या बनायच्या ना त्याच्या ते पूर्ण असं बॅट आहे तुमच्या सभोवती मग ह्या बॅटांचा काय तुम्हाला फायदा होतो का काय नाही काय फारिस्टात गेले फारेटा सगळे का? आम्हाला काही हा नाही आम्ही लावलेली पहिल्या लोकांनी हा. पण आता आपलं काय आपलं नाही. म्हणून आपण ती फारिस्टात गेल्यात आता एक चिपटी सुद्धा तोडून देत नाही कोणावर कोण देतच नाही तोडून ना तर आता आमचं बांबू गेला असता आहे का नाही म्हणजे वापायला जागा तुमची आहे का पण येते रस्ता तुम्ही हा, नाही, हेच आमची ही आमची शेतून घर तुमची आहेत फक्त हे बॅट हा ते गेलं फॉरेस्ट मध्ये फारिस्टामध्ये नाही ना वरती पण नाही आमची जागा हा पण ते गेलं गेलेली आहे सगळी. मग आता हे फॉरेस्ट जवळ आहे मग काय जनावरांचं बी हारात आहे का हा असतील ना जनावर कुठल्या जनावर असतील वाघ फिक असतो असतो हा. मावशे माझ्या आईसारखी आहेत पण असे नाके डोळे तरतरी देतो तू आता तर तरी ते मग काम करते मी परा नाही नाही उलट आहे ना तू तरुणपणी आहे ना एकदम सुंदर असणार आहेस हा हा काम करून करून कष्टाने का कष्टाने सुंदरच गायला होते म्हणे असं आजार येते तर सारखं मला दम लागतो हा ना हा ए, लग्नाला फोटो बिटो आहे का तुझ्या एखादा हा कुठलं कसं नाही, कोणाला नाही, लागलं नाही, तर नाही. फोटो काढत कुणी नाही नाही ना आता ह्या आमच्या मालकाचा फोटो म्हणलं तर आहे आता यांचं दाखवायला. 70 एक वय असेल तरी हा. मग ह्या वयात पण तरतरीच दिसतेस नाकी डोळे एकदम व्यवस्थित मग तरुणपणी त्यावेळेस तुझं 20 वय होतं हम्म. त्यावेळेस 100% सुंदर असणारच ना तू 18 वर्षाची होतेच मी हा तवा पण अजून ते त्याच आहे ना चेहऱ्यावर आजकालच्या पोरींना मेकअप करून मिळत नाही असलं मेकअप करून कायच्या त्या बावडी बावडी म्हणजे इरीलाच म्हणतात बावडी हा ते आपल्या भागात नाही बावडी म्हणत खालच्या भागात खालच्या भागात म्हणतात ना ते काय आपल्या माणसाला भागात कळत लोकं नाही आपल्याच तुम्ही काय भागात म्हणता इर म्हणतो आम्ही इर म्हणतो आहे का विहिरीला पाणी आता हाय आता आहे. पाणी भरपूर आहे फक्त वाहतूक लांब आहे वाहतूक लांब आहे गावंडांनी जायचं गावंडांनी आणायचं दोऱ्या आता लावून तुम्ही बादलीने चढलं नाही काढायचं एवढं वर एवढं चढण बी आहे पण ही पिढी काय काम करणार नाही नाही करणार आताची पिढी ही पिढी काम करत ये काय पुण्याला म्हणते आता जायचंय पुण्याला जायचंय बळ इथं वकरून धरायला लागतात पण आम्ही इथं लहान मोठं झालो त्यांना ते पटत नाही सांगितलेलं पण तुम्ही इथं राहून आहे ना तुम्हाला काय आजार पण नाही काय नाही इथं वातावरण छान असतं ना हा हा? तसं यांचं कुठे जावा त्यांचं नाही त्यांचं गुडघं दुखतेल त्यांचं पायच दुखतेल त्यांचं हातच दुखतेल
आम्ही काम करतो काना काना गवत बिवत आणतो रानातनी काढून गुरांना तेव्हा आई बापांनी द्यायचं आणि आपण लग्न करायची आई बापाच्या मोर तेव्हा जात होतं का कोण बरोबर. हा आता पुरी राहत्यात का आई बापाच्या भावांच्या हिशोबसव आता जात्यात अशाच कुणाच्या मागं निघून आता आता राहत्यात का आता मागण्याने लग्न होते का आता उलट तुमचं काम सोपं होतंय हा आई बापांचं. कसलं सोपं होतंय नाव जातंय एवढे लहानाच्या मोठ्या करायच्या त्या जायच्या निघून त्या जायच्या निघून तर आई बाप जर अशी लायकीची असली किमतीची असली तर ती औषध खाऊन मारते त्यांच्या पाय हा ना. हा मग आता कसलं चांगलं तवा ते पहिलं चांगलं नाही चांगलं होतं. लव्ह मॅरेज ते पेटलं लव मारी त्यांचं इथं आपलं नाक कापतं मावशी काय आणले मावशी काय ऐका ना. चहा करीत होते मी तर मंडळी बघा या रान माणसांचं प्रेम त्यातल्या त्यात मोठं दही साखर टाकून या मावशीने आणले. मावशी हा. छान वाटलं जरा. पोर बाळा पण पुण्याला पोरं आहेत पुण्याला पण काय लय हा परिस्थिती लहान लहान मुलं होती तेव्हा मालक अपंग झालं. अपंग झालं त्याच्यानंतर दिसायला बी आता कमी आलं. मग काय तर आणलं तर या दगडात मी येत मग पडलं बिडलं आपण जाणार पुढं कोण मागं बघायचं. अरे बापा. पोरं पोट भरायला गेली तिकडे म्हणलं राहू दे जरा. अपंग म्हणजे हे झालं का? पायाने नाही चालता येत का 2 काठे लागतात. अच्छा 2 काठ्यांनी चालायला येतं. दिसणे कमी झाले म्हणताय. दिसायला बी कमी झालं. इकडे शाळांचं केलंय का? हा हे शेळ्यांचं केलं. मग आपला हाच उद्योग देत बरं. हा हेच उद्योग आता त्यांना झाडायचं आणि सोडायचे. बरोबर आहेत ना. नाही तेवढंच आपल्याला व्हायला मुश्किल आपलं तेवढं वातावरणासाठी. हे जात एवढं नाजूक कसं काय आहे? हं? हे जात ते लय नाजूक आहे. वरया पहिली वरया भरडायच्या. हा हा वरया भरडायच्या तांदूळ करायचे त्याचं. ते करता होतं ते हा ते करतात. कारण ते लय नाजूक बारीक वाटते मला ते. हा ते वरया पहिल्या वरया करायचे ना लोक. हा ते वरया भरडायचं असायचं ते त्याने भरडायच्या आणि मग त्याच्यात परत उकळामध्ये घालून अशा कुटायच्या मुसळाने. काय हे पहिलं कुठं घरात होतं का मग हे? हा एक घरात होतं ते घर झाल्यामुळं बाहेर हे केलं. मग हे घर नंतर बांधले का असं? आता बांधले बकऱ्यांना. पहिला केंबूळ टाकायचं असं गवत टाकून. हा मग हे कॅमेराचं घर होतं तेव्हा हे उखाळ आणि हे हा. त्यात घरात होतं का? घरात होतं घरात. हा त्यामुळे ते म्हणलं बाहेर कसं काढ. शेतच करीना कुणाला व्हायना नाही तर शेत करत होते तेव्हा ते का करत होतो. आता शेत व्हायना तर कशाला करायचं कायला मग दाटी मग ठेवलं बाहेर काढून. आणि हे काय केलं माझं? हे आपलं ते झाड बिड लावलेली. हे हे आपलं पोरांनी बसायला उठायला आलं कुणी. हा का? हा भारी आहे. बसायला उठायला उन्हातानाचं माणूस आलं. आता तिथं कसं तुम्ही येऊन त्या ह्याच्यावर बसला हा तसं आपलं बसायला माणूस आलं कुठून तर बसतं बसण्यासाठी. मला काय वाटलं फाटी बिटी ठेवायला केलं नाही काय? नाही 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 हे आपलं बसायसाठी. नाही हे असं मी कुठं पाहिलं नव्हतं बरं का. हे आता म्हणजे नवीन बघायला मिळालं मला हे. ना बा ते कसं लोक खाटा मांडतात. हा आपलं खाटाऐवजीच केलंय ते. जरा बसून घेऊ ना तर मावशीने एवढं केलंय तर मग. हा बसा बसा बसा. पण ते वरती चढायला जरा उंच झाले. हा मंडळी ही वाट सरून आसरा आणि वाट सरून बसायला विसावा मिळावा म्हणून हे हा. या रान माणसांनी केलेली ही भारतीय बैठक. सोपा नाही दिवाण नाही काय नाही पण ह्यावर आराम करून तुम्हाला वर छप्पर पण टाकलंय. कुठं माणूस जर दमून आला पाहुणं आलं तर बसायला व्यवस्थित जागा केलेली आहे ही. छान वाटलं मला हे जरा बघून. इथं बी घर होतं. हा तिथं माझ्या घराच्या मागं घर होतं ते बसले खाली. इथं आता काय गं मावशी? देवाचं मंदिर आहे. नाही नाही हे भोपळा आहे भोपळा. तो काळा बाबला आहे ना? हा तेच मी म्हणत होते तुम्हाला काळा भोपळा न्यायचा नाही आहे आमच्या घरी आहे का? असतात आमची आई करी ती पण त्या आणून ठेवल्या लोकांनी म्हणा नाही कोण नाही काय करत त्याला. नाही. नाही ते इथं रोड मध्ये हे झालं ना हा हा म्हणून काढून इकडे ठेवलं तू तापाय कोण नाही नेत. त्याच्याशिवाय दुसरं कमाईच काय आहे दुसरं. मग आता इकडे घर होते का? नाही मंदिर आहे. पण आधी नाही घर असतात. आधी इथं घर होतं ना ही आता या भोपळा आहेत ना. हे कमीत कमी 15 घर असतात. हा 15 होती. 15 घर होती पण आता या वैतागामुळे लोक गेली निघून. सोय नाही ना इकडे काय. सोय नाही ना पाणी आहे ना रस्ता व्यवस्थित आहे आणि घरं मोठी मोठी होती ती काय आता समोर बघतोय ते पण आता बांधले ना मोठे. पहिली नाही हे पडलेलं हा ही मोठी मोठी घर होती. हे काय इथं वरती बी एक वाडा आहे पण ते खाली गेलं पाण्यासाठी.
दादा रुपये. दादा त्याला बोलवा. सानिका चावं नाही ना ना काठी नका वर करू, आपल्याला त्याची ओळख नाही. बाबा दिसत नाही का? नाही बाबांना ह्यांना दिसत नाही. चाला येते तसं आमच्या मालकांना चालता येत नाही, दिसत बी नाही आणि चालायला येत नाही. बाबा डोळ्याला काय झालंय? आता 2-4 वर्ष ऑपरेशन केलं, सगळं केलं, दिसायचं दिसायचंच बंद झालं. मोतीबिंद चालता का? हा मोतीबिंद तीच म्हणायचं आपण. डायातानी या डायातानी माझा पूर्ण बंद झाला दिसायला. पूर्ण पूर्ण असं पुढे काठी चापत गेलं तर नाही मग बंद. डायातानीच या. ह्या साईडने दगडे येतच वरती वरती येतच. या वरती इकडे हे उजव्या हाताने या उजव्या हाताने. मी नजर आता गेली का काय? होय? नजर आता गेली? लय वरच आहे नजर जाऊन. आता जवळजवळ 10 वर्ष झाली पूर्ण बंद झालंय वे. पूर्ण बंद झालं. आता अजून काहीतरी होतं, आता 2 वर्ष झालं पूर्ण बंद झालं. काय असं आपण असं काठी असं चापत जायचं. ऑपरेशन केलं आणि पावसात गेलो, वाऱ्यात आणि पावसात. जनावर होती मग त्यामुळे ते आलं. हा त्याला महिना 2 महिने पत्ते पाळायला लागत. नाही जनावरं होती. 8 दिवस नाही पाळली. त्यामुळे ते बिघडले, कारण ते डोळ्यातून ते पांढरं पडल्यात बुबळ सगळी. हा बाबा अहो नको 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 नाही, नको हो बाबा नको. येतो येताना परत येतो मी. तुम्हाला इथे उद्योग आहे? तर काय नाही, गुरंढोरं बाकी काही नाही काम आम्हाला. गुरुडोरच. हा आणि हेच काम करायचं असतं, बाकी नाही काय. मग कुठं मजुरी बिजुरी काम करताव का? नाही, नाही. ह्यांचीच आम्हाला गायांचीच काम. मग गाय तुम्ही दूध घालता का? हा बरं. नाव काय तुमचं? रेखा बबन नरगळे. आजार पण वाढलं तर तुम्ही त्यावेळेस काय करायचं? घरच्या घरी काय तवा शेकायचं चुलीवर, कुठं आंघोळ करायची, टाकून पाण्यात मीठ टाकून, निगडीचा कुठं पाला टाकायचा. निगडीचा पाला टाकायचा. त्याने काय होतं? त्याने जरा म्हणजे अंगातली जरा रसरसी कमी होती. थोडं असलं की आपलं निगडीचा पाला टाकायचा, मीठ टाकायचं, चांगलं पाणी उकळायचं, आंघोळ करायची त्याची. जरा जरा कमी कशी आपण गोळी खातो तसं व्हायचा, आराम वाटतो, मग त्या पाण्याने काय फरक पडतो? फरक पडतो थोडा. हे पाणी गरम करून त्या पाला टाकायचा. पाला टाकायचा, त्याचा कस उतरला पाहिजे त्याचा. हा. मग त्याने जरा व्हायचा, आराम वाटतो. नाही आंघोळ करायची, खाय कुठल्या पियाचं. त्या पाण्याने? हा त्या पाण्याने. काय आहे दुसरा इथं हे प्रोजेक्ट करायला? काहीच नाही दुसरं. आपल्याला चालाय तरी वाजता खावा पाहिजे ना. बरोबर. मग अगदीच जर त्या खावा नसला तर माणूस चालन कसं काय? मंडळी, ज्या भिंतीचा आधार घेऊन उभं राहायला शिकलो, ज्या उंबरठ्यातून पहिलं पाऊल टाकलं, ज्या अंगणातून चांदू मामा पाहिला, ती भिंत आता निराधार झालीये. तो उंबरठा मोडून पडलाय आणि ते अंगण आता ओस पडलंय. ज्याच्या अंगा खांद्यावर खेळलो ते गावाकडचं घर आज खऱ्या अर्थानं बेघर झालंय. ते आपली वाट पाहतंय. या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे आपुल्या जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या. या चिमण्यानो